संविधानावरून पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्ला. आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार. म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त. संविधानाच्या 75 वर्षाच्या गौरवशाली प्रवासावर संसदेत शनिवारी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेस, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर सडकून टीका केली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणालेत की गेल्या 10 वर्षापासून या देशात कोणतेही कृत्य संविधानाला धरून चाललेलं नाही. या देशाचे न्यायालय, निवडणूक आयोग, संसद यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यात उद्ध्वस्त झालेले आहेत. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. निवडणूक आयोग राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. हे संविधानाला धरून नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलू नये, तो संविधानाचा अपमान ठरेल. मोदींनी सांगावं की गेल्या 10 वर्षात त्यांनी संविधान मजबूत करण्यासाठी कोणते कार्य केले, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की विरोधी पक्षाला लोकसभेत महत्त्वाचं स्थान आहे, पण विरोधी पक्ष राहू नये. विरोधी पक्ष आपल्या टाचेखाली असावा. तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा. त्यांना तुरुंगात टाकावं. विद्यमान गृहमुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलेलं आहे? भारतीय पक्षाचे सर्व लोक दूध के धुले आहेत का? ईडी, सीबीआय भाजपच्या घरी कधी गेली आहे का? हे दाखवाच. उलट ज्यांच्या घरी गेली होती ते आज मोदींच्या मांडीवर बसले आहेत. 70,000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनी केला आणि त्याच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानावरती आलेलं प्रश्नचिन्ह आहे. गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये कोणतंही कृत्य आणि कोणते कार्य हे संविधानाच्या संदर्भात किंवा संविधानाला धरून चाललेलं नाही. या देशातली न्यायालय, या देशातला निवडणूक आयोग, या देशातली संसद यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. निवडणूक आयोग, ज्याने या देशामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका घ्यायच्या असतात निष्पक्षपणे, तो निवडणूक आयोग हा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करतो. हे संविधानाला धरून नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलू नये, तो संविधानाचा अपमान ठरेल. मोदी यांनी सांगावं त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये कोणतं कार्य संविधान मजबूतीसाठी केलं हे त्यांनी सांगावं ना. भारतीय जनता पक्षानं सांगावं. ज्या पद्धतीनं या देशामध्ये मग विधानसभा असेल, लोकसभा असेल, विरोधी पक्षच राहू नये. विरोधी पक्षाला संविधानामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. पण विरोधी पक्ष राहू नये. विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा. सेंट्रल एजन्सीत तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा. त्यांना तुरुंगात टाकावं. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे का? भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक काय दूध के धुले आहेत का? ईडी, सीबीआय दाखवावं कधी भाजपच्या घरी गेली आहे. उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक, त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदी त्यांना दूध पाजतायत मांडीवर घेऊन. जे लहान मूल पाजतं ना, लहान मुलाला आई पाजते ना, तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा त्यांच्यावर मोदीने आरोप केला. त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे सांगा ना. संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही. ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले, 10व्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. एका संविधानामध्ये बसतंय का? चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे. ज्या पद्धतीने हे राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत. संविधान हा देशाचा आधार आहे. तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे. काल आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली.
त्यांच्या लहान मुलानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला जे गल्ला होता तो दान केला, तो राग ठेवून त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली, त्यांच्यावर भाजपमध्ये जाण्याचा दबाव केला, त्या आईबापांना आत्महत्या केली. हे संविधानामध्ये आहे का मोदींच्या? सांगा बा मोदींनी. मोदी हे या देशाला लाभलेले गेला 65 वर्षातले असत्य बोलणारे सगळ्यात महान प्रधानमंत्री आहेत. आमच्या संविधानाचा आधार आहे किंवा नारा आहे सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल, पण गेल्या 10 वर्षामध्ये फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात झालेलं आहे. हा मोदींचा नवीन संविधान करता कोणी असेल तर तो गौतम अडाणी. त्यांना गौतम अडाणीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत. हे मोदींना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.